नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी एक्झाम मंत्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। मी देविका पेठे तुमच्यासाठी आजपासून घेऊन आलेली आहे ग्रुप बी ग्रुप सी प्रिलिम्सची जिओग्राफीची पीवायक्यू अनालिसिसची सिरीज। दरवर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रिलिम्स असो अथवा मेन्स असो याच्यामध्ये 10 प्रश्न जे आहेत ते फिक्स आपल्याला जिओग्राफी म्हणजे भूगोल या विषयावर विचारले जातात। आता आजपासून आपण ती सिरीज स्टार्ट करतो आहोत, कारण पीवायक्यू हे आपल्या कुठल्याही पेपरच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असतात। त्याच्यातूनच आपल्याला पुढील दिशा जी अभ्यासाची आपल्याला मिळत असते। मग त्या दृष्टिकोनातून आपण तुमच्यासाठी आजपासून सिरीज घेऊन आलेलो आहोत। त्याचा पहिला भाग जो आहे म्हणजे 2026 ची आता जी जून मध्ये प्रिलिम्स झाली आपली 14 जूनला, आज म्हणजे त्या पेपरमध्ये जे काही 10 प्रश्न आपले यावर्षी जे विचारले गेलेले आहे त्याचं आज आपण जे आहे ते विश्लेषण बघणार आहोत। तर चला आपल्या लेक्चरला जे आहे ते सुरुवात करूया। टोटल 10 प्रश्न होते आणि 10च प्रश्नाचं वेटेज आहे आपल्या जिओग्राफीच्या विषयाला। तर बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो कुठला होता, तर सियाचीन लडाख मधील कोणती हिम नदी शोक नदीमध्ये वाहते, असा जो प्रश्न आहे तो विचारला गेला आहे। त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले बघा, हिस्पार, रिमो, झेमू आणि ड्रँगड्रंग। ठीक आहे, हे 4 ऑप्शन आहे। आता तुम्ही याच्या आधी तुम्हाला असं आता काही लोक सरप्राईज झाले असेल की हा प्रश्न हिम नदीवर अशा टाइपचे प्रश्न आयोग विचारत नाही, पण याच्या आधी मागच्या वर्षी सतलज नदीवरच्या सतलजची उपनदी विचारली होती, देन तिचा उगम विचारला होता। म्हणजे आता आयोग जे आहे ते याच्यावरून हे लक्षात येतं की हिमालयन पर्वतरांग जे आहे ना त्याच्यामध्ये आता फिक्स गोष्टी विचारत नाही। म्हणजे एक ट्रेडिशनल पद्धत होती की शिखरांचा उतरता क्रम म्हणा किंवा ज्या रांगा आहे, काराकोरम, झास्कर आहे, लडाख आहे, कैलास आहे, याचा क्रम विचारायचे। पण आता त्यांनी किंवा ज्या नद्या आहे हिमालयन पर्वतरांगामधील सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या त्याच्या उपनद्या हे फिक्स होतं किंवा खिंडी विचारायचे। ठीक आहे, पण आता काय झालंय, आता उपनद्या विचारायला लागलेले आहे। ठीक आहे, किंवा आता हिमनदी, याच्या आधी पण हिमनदीवर प्रश्न विचारून येऊन गेलेला आहे। मग आपल्याला पीवायक्यू मधून हेच लक्षात येतं की येणाऱ्या काळात पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, म्हणून आता हा प्रश्न जो आहे तो बघूया आपण आता पहिले। त्याचं करेक्ट आन्सर रिमो हे होतं। ठीक आहे, आता रिमो जे आहे जी ही शोक नदी आहे, शोक नदीचा उगमच रिमो नदीपासून झालेला आहे। म्हणजे हिचा उगम जो आहे हा रिमो नदीपासून झालेला आहे। त्यांनी प्रश्न विचारला आहे आपल्याला की हिम नदी शोक नदीमध्ये वाहते, कुठली हिम नदी। ठीक आहे, तर ही रिमो हिम नदी आहे, पण हिच्याचपासून शोक नदीचा उगम आपल्याला झालेला बघायला मिळतो। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। आणि ही जी नदी आहे ही कांचनजंगा पर्वतरांगेमध्ये येते। हे आपल्यासाठी महत्वाचं आहे। ठीक आहे, हे त्याचं उत्तर होतं, आयोगाने करेक्ट दिलेलं उत्तर होतं आपलं। ठीक आहे, ते लक्षात ठेवा। देन त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की झेमू नदीबद्दल। म्हणजे आता मी तुम्हाला हे तीनही ऑप्शन का, आता पीवायक्यू विश्लेषण म्हणजे फक्त एक प्रश्नाचं उत्तर सांगितलं आणि झालं असं नसतं, तर आपण उरलेले 3 ऑप्शन बद्दल सुद्धा बघूया। आता ही झेमू नदी जी आहे ही झेमू हिम नदी आहे। ही हिम नदी वितळूनच मग झेमू नदी जो प्रवाह आहे त्याला सुरुवात होते। ही नदी जी आहे ती तिस्ता नदीची उपनदी आहे। तिस्ता नदीची उपनदी आहे, कुठली? झेमू। आणि तिस्ता नदी कोणाची उपनदी आहे? ब्रह्मपुत्रेची। ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे। आता तिस्तेबद्दल अजून बघायला गेलं तर सिक्कीमची जीवनवाहिनी। लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी एक्स्ट्राची माहिती याच्यासाठी सांगते की येणाऱ्या काळामध्ये याच्यावर प्रश्न विचारण्याचे जे चान्सेस आहे ते जास्त आहे, म्हणून मी तुम्हाला ती सांगतेय। ठीक आहे, देन आता बघा की आपल्याला विचारलेला आहे, आपल्याला दिलेला आहे ऑप्शन हिस्पार। ही पण हिम नदी आहे, हिस्पार। गिलगिट बाल्टिस्तान या भागामधून ही नदी वाहते। पीओकेचा पाक व्यक्त काश्मीर जो आहे
त्या भागामधून ही नदीचा जो उगम आहे आणि त्याच भागामध्ये ही नदी वाहते. आणि काराकोरम पर्वतरांग, काराकोरम पर्वतरांग, पर्वतरांग मुद्दाम सांगती आहे. आता जसं इथे आपल्याला लडाख वगैरे विचारलेला आहे रिजन, तसंच आपल्याला उद्या जाऊन पर्वतरांग पण विचारू शकते. काराकोरम एवढंच लिहिते फक्त. ठीक आहे, काराकोरम पर्वतरांग बद्दल लक्षात असू द्या. ठीक आहे, नंतर ही जी आहे ही नदी आहे ड्रंग ड्रँग, ही जी आहे ही झास्कर पर्वतरांगेमध्ये आहे. इथून तिचा उगम आहे, झास्कर पर्वतरांग. झास्कर पर्वतरांग मध्ये येते आणि रिजन येतो लडाख. रिजन येतो लडाख, लक्षात ठेवा. सॉरी इथे हे कांचनजंगा नाही, हे लडाखच येतो. हा रिजन पूर्ण लडाख येतो, चुकून कांचनजंगा झालं. कांचनजंगाचा जो म्हणजे कांचनजंगा पर्वतरांगेमध्ये तिस्ता येते. ठीक आहे, तर हे चारही आपल्या याचं ऑप्शनचं आहे ते एक्सप्लेनेशन आहे. लक्षात ठेवा, पुढे जाऊन याचंही विचारू शकतात कुठल्या पर्वतरांगेमध्ये येते हिमनदी, ही तर झास्कर पर्वतरांग. रिमो जे आहे रिमो येते इकडे लडाख पर्वतरांग जे येते तिथे. नंतर हिस्पार काराकोरम आणि झेमू जे आहे ती कांचन पर्वतरांगेमध्ये. हे मी प्रॉपर सांगितलंय तुम्हाला, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे पुढे आपल्याला ह्या चारपैकी एक, ठीक आहे, नंतर बाकीच्या हिमनद्या ज्या अभ्यासक्रमामधून आपल्याला अभ्यासायचे ते व्यवस्थित अभ्यासायचे, कारण याच्या आधी आपल्याला कुठतरी एकदा प्रश्न आलाय म्हणजे पुढेही विचारला जाऊ शकतो, म्हणून हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासायचा. आता पुढचा प्रश्न आहे आपला जनगणनेवर. 2001 ते 2011 या काळामध्ये महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामधील आकडा दिला आहे, लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. म्हणजे पहिले आकडेवारी दिली आहे, नंतर टक्केवारी दिली आहे. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. चौथं स्टेटमेंट आहे 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर अव्वल 10 राज्य, ती 10 राज्य दिलेली आहे. याच्यापैकी विधाने विचारले की कुठली बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी बरोबर दिले आहे, म्हणजे याच्यापैकी कुठली चूक आपल्याला हे ओळखायचं आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बघा काय आहे की 2001 ते 11 या काळामध्ये महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर हा 15.99% होता. दरवर्षिक वृद्धीचा दर दिलेला आहे आणि तो विचारलेला आहे. तर हे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे क्रमांक 1चं ऑप्शन हे बरोबर आहे. दुसरं आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामधील मुस्लिम लोकसंख्या पॉप्युलेशन प्लस आपल्याला हे दिलंय, आकडेवारी दिली आहे. तर ती आकडेवारी जी आहे ती करेक्ट आहे का, तर बघा ही जी आकडेवारी आहे ती चुकीची आहे. ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये ही टक्केवारी आणि आकडेवारी, आता कधी कधी काय असतं की आपल्याला एकतर आकडेवारी बरोबर दिली असते, टक्केवारी चुकीची दिली असते, कधी कधी टक्केवारी चुकीची दिली असते, सॉरी हे बरोबर दिलं असेल तर आकडेवारी चुकीची दिली असते. मग अशा वेळेस आपल्याला करेक्ट काय हे ओळखणं गरजेचं असते. तर बघा 1,29,71,125 एवढी जी आहे ती पॉप्युलेशन होती. ठीक आहे, 1,29,71,125 एवढी जी आहे ती आपली मुस्लिम पॉप्युलेशन होती. म्हणजे हे आकडेवारीमध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये बघायचं झालं तर संख्येमध्ये म्हणजे आकडेवारीमध्ये तेवढी होती. आणि जे टक्केवारी होती ती टक्केवारी होती 11.54%. किती होती? 11.54%. लक्षात ठेवा, म्हणजे हे चुकीचं दिलं होतं आणि हे पण चुकीचं दिलं होतं. ते होती 1,29,71,125. ठीक आहे, देन आता बघा 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये सर्वाधिक कृषी घनता आढळते. तर बरोबर आहे, सर्वाधिक कृषी घनता जी आहे, म्हणजे हे दोन स्टेटमेंट बरोबर आहे, अ आणि क. मग आता उरले बघा, आता पहिले काय करायचं, पहिले तर आता मी तुम्हाला एलिमिनेशननी सांगते की अ बरोबर आहे, सॉरी
अ बरोबर आहे. मग अ कशा कशात आहे? याच्यात पण आहे, याच्यात नाही म्हणजे हा ऑप्शन गेला, याच्यात पण आहे, याच्यात पण आहे, म्हणजे एक ऑप्शन गेला तर 3 ऑप्शन पैकी शोधून काढायचं आहे. ब चुकलं, ब चुकलं. आता बघा याच्यात ब आहे, याच्यात ब आहे. बघा इथे एलिमिनेशननीच गेलं. तसं तर मला एक्सप्लेन करायचं, आता एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगेल, पण एलिमिनेशननी सोडवायचं असेल तर बघा की पहिले आपण बघितलं अ, 3 ऑप्शन मध्ये होतं, एक एलिमिनेट झालं. दुसरा ब, ब कशात आहे? याच्यात आहे, याच्यात आहे, त्यांनी बरोबर दिलाय पण हे चुकलेलं आहे, झालं इथून एलिमिनेट, डायरेक्ट आन्सर मिळाला. पण आता आपल्याला पुन्हा मी तुम्हाला एक्सप्लेन साठी करते की आपल्याला ते पुढील येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, आता बघा की सर्वाधिक कृषी घनता एकदम करेक्ट आहे, म्हणजे क म्हणजे ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन कुठलं आहे? मग हे आहे, म्हणजे 3 क्रमांकाचं उत्तर आहे आपलं. आता बघा काय दिलंय की 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटामधील बाललिंग गुणोत्तरामध्ये अव्वल 10 राज्य दिली आहे. आता ही 10 राज्य, आता एवढं पाठ करणं खरंच खूप म्हणजे डिफिकल्ट आहे, आणि या वर्षी म्हणजे आयोगाची जर लेवल बघितली खूप डेप्थ मध्ये आयोग गेलेला आहे. सॉरी, आयोग कधी 3 राज्य विचारायचं, कधी 5 विचारायचे, यावेळेस डायरेक्ट 10 राज्य विचारलेले आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलं राज्य सांगते कुठलं आहे. आपण क्रम चुकीचा आहे बरं का, हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. अरुणाचल आहे. दुसरं मिझोराम आहे. आता अरुणाचल जी आहे तिची आहे 972, म्हणजे जे चाइल्ड सेक्स रेशो आहे अरुणाचल प्रदेशचा तो आहे 972. ठीक आहे, त्याच्यानंतर मिझोराम आहे, त्याच्यानंतर मेघालय आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड आहे. आता हे मी तुम्हाला हे 10 राज्य पाठ करणं नाही, पण ऍटलिस्ट आपण पहिले 5 राज्य पाठ ठेवू शकतो जर आपण तो, कारण बघा अरुणाचल पहिलंच आहे. जर इथे पहिल्या नंबरला दिला आहे सिक्कीम, याच्यावरूनच आन्सर मिळतं की आपल्याला जर माहित असलं की बाललिंग गुणोत्तरामध्ये सगळ्यात पहिलं राज्य कुठले, पहिले 5 कुठले, त्याच्यावरूनही आपण एलिमिनेशन मेथडने जाऊ शकलो. तसं तर आन्सर मिळालं होतं ऑलरेडी. पण इनकेस जर दिलं नसतं, इनकेस दिलं नसतं तर काय झालं असतं, तर सिक्कीम पहिलं दिलंय पण पहिलं तर अरुणाचल आहे ना, मग इथेच कळून जातं, त्याच्यावरूनच आन्सर मिळतं. ठीक आहे, अरुणाचल, मिझो, मेघालय, छत्तीसगड आहे, आणि त्याच्यानंतर केरळ आणि आसाम, केरळ आणि आसाम. बस एवढे 5-6च आपल्यासाठी महत्वाचे आहे, त्याच्यावरूनच आपला आन्सर निघतं. ठीक आहे, म्हणून हे पहिले 5 जरी लक्षात ठेवले तरी चालते. मिझोरामची 970 आहे लिंग गुणोत्तर, चाइल्ड सेक्स रेशो. ठीक आहे, तर हे झालं या प्रश्नाचं व्यवस्थित विश्लेषण. लक्षात ठेवा की आपल्याला एक जरी गोष्ट माहिती आहे तरी आपण काढू शकतो. आता इथे ऑलरेडी आपल्या याच्यावरून एलिमिनेशन मेथडने गेलं बेस्ट आहे, कारण प्रत्येक गोष्ट पाठ होऊ शकत नाही, त्याच्यामुळं हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एलिमिनेशन मेथडचा पहिले वापर करून बघायचा, आन्सर लवकर निघतं. ओके, आता पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या अयोग्य आहे. आता त्याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी, पहिले प्रशासकीय विभाग दिले आहे, जिल्हा दिला आहे, तिथले ते तलाव आहे की जलाशय आहे हे ओळखायचं आहे. तर अयोग्य कुठले म्हणजे चुकीचे कुठले हे ओळखायचं आहे. पहिला आहे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि तावरजा. आता तावरजा जो लेक आहे तो धाराशिव मध्ये नाहीये, तो आहे लातूर जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा कुठे आहे, लातूरमध्ये, म्हणून हे ऑप्शन चुकलेलं आहे. नंतर आहे नागपूर, भंडारा आणि उमरझरी. आता आयोगाने उत्तर दिलं आहे, म्हणजे आयोगाचं उत्तर आहे अ आणि ब हे चुकीचे असं दिले आहे. पण बघा उमरझरी जो आहे हा 2 जिल्ह्यामध्ये येतो, तसं तर भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्याच्या तो म्हणजे दोन्ही याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे, पण आयोगाने हे चूक दिलाय, म्हणजे आयोगाने कन्सिडर केलं असेल की फक्त गोंदिया. ठीक आहे, म्हणून हा जो तलाव आहे उमरझरी लेक जो आहे तो गोंदियामध्ये, म्हणजे तो दोन्हीही डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आता काही काही अभयारण्य असतात की सीमेवर असतात 2 जिल्ह्याच्या. ठीक आहे, मग अशा याच्यात बऱ्याचदा कन्फ्युजन, जसं ते आपलं गौताळा बद्दल झालं होतं बघा, केस पण गेली होती. ठीक आहे, तर मॅटमध्ये विद्यार्थ्यांनी केस टाकली होती. ठीक आहे, तर हे तशा टाईपचे कन्फ्युजन असतात. मग अशा वेळी आयोग जे देतो तेच आपल्याला प्रमाणित आणि योग्य मानावं लागतं. आता दोन्ही जिल्ह्यामध्ये येतं, पण आयोगाच्या नुसार हे चुकीचं आहे, म्हणजे याचा अर्थ ते गोंदिया आयोगाने कन्सिडर केलेलं आहे. हे बरोबर आहे. अमरावती, वाशिम, चिखली आणि कोकण, सिंधुदुर्ग, शिवडाव हे 2 बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब हे अयोग्य आहे. ठीक आहे, मी तुम्हाला व्यवस्थित वरच्या दोन्हीचं सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला आता प्रशासकीय विभाग कुठला जिल्हा कुठल्या प्रशासकीय विभागात पहिले तर हे माहित पाहिजे, हे पाठच पाहिजे. ठीक आहे, देन आता लेक, आपण लेक पाठ करतोय कुठल्या जिल्ह्यात आहे, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं धरण, जलाशय, तलाव, प्रकल्प कुठल्या जिल्ह्यात आहे पाठ करणं कंपल्सरी आहे. याच्यावरून हे लक्षात येतं, ते पाठ करा जास्तीत जास्त. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे नद्या आणि उपनद्या. आता बघा मी तुम्हाला नेहमी सांगते, आता सुरुवातीलाच मी लेक्चरच्या सांगितलं की नद्या उपनद्या विचारतात. आता उपनद्यांच्या हे उपनद्या, आता ह्या उपनद्या
ह्या आहे गोदावरीच्या. तापी जर सोडली तर ह्या बाकी 3 ज्या आहे ह्या गोदावरीच्या उपनद्या आहे. उपखुरी आहे ती डायरेक्ट गोदावरीची, तशी 7 उपखुरी आहे. ठीक आहे, ह्या उपनद्या आहे. ठीक आहे, आता त्याच्याही ह्या उपनद्या विचारलेल्या आहे आयोगाने. ओके, मग आपल्याला ह्या अशा ज्या गोष्टी असतात ह्या पाठच कराव्या लागतात. उपनद्या वगैरे असे जर प्रश्न आले तर. ठीक आहे, मग ह्या गोष्टी आता याच्यामध्ये आपल्याला पहिले तर डावी उजवी हे विचारायचे आधी. आता तेवढं नाही विचारत, म्हणजे आता त्यापेक्षा आता हे विचारायला लागले की उपनदीची उपनदी कुठली आहे. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे करेक्ट ते उत्तर आहे 3. बघा, तापी, बुरी, पूर्णा, नळगंगा, सिंदफणा, बिंदुसरा आणि मांजराची आहे घरणी. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की पूर्णा आणि सिंदफणा ह्या ज्या म्हणजे ह्या ज्या तापीच्या ज्या उपनद्या आहेत ना, पूर्णा आणि सिंदफणा ह्या ज्या आहे ह्या उजव्या उपनद्या आहे, उजवीकडे. आणि ही एकटी मांजरा जी आहे हे डावीकडील उपनदी आहे. डावी उपनदी कोणाची पण? गोदावरीची. हे लक्षात ठेवा. तापी हे स्वतंत्र खोरा आहे, बाकी ह्या 3 ज्या आहेत त्या उपनद्या आहे. आणि हे आन्सर करेक्ट आन्सर होतं 3. म्हणजे लक्षात ठेवा उपनद्याच्याही उपनद्या त्या पाठ कराव्या लागणार आहे. ठीक आहे, पुढचं आहे आता महाराष्ट्र संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा. आपण ग्रुप बी ग्रुप सी प्रिलिम्ससाठी पीवायक्यू अनालिसिसचा डिकोडिंग सिलेबस एक व्हिडिओ घेतलाय. त्याचा जो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना, मी त्याच्यामध्ये सांगितलंय की आता आयोग हा असा राहिला नाही की तलावाचे शहर कुठले, तलावांचा जिल्हा कोणता, फक्त त्याची बाकीचे वैशिष्ट्य सुद्धा विचारले. तर हा प्रश्नातूनच मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा हे ते कसं आपल्याला म्हणजे इथे लक्षात काय येत आहे की त्यांनी बघा एक 4 जिल्हे दिले, म्हणजे 4 शहर प्लस जिल्हे 3 दोन्ही गोष्टी. तर 4 शहर दिले 4 ऑप्शन मध्ये. त्यांनी काय दिले की तलावांचे शहर हे जिल्ह्यात स्थित आहे. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे. एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. आता बघा पहिले इथंच उत्तर मिळते की तलावांचे शहर या जिल्ह्यात आहे. आता स्वतः जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यालाच तलावाचे शहर म्हणतात. आता सगळ्यांना माहिती होतं की याचा आन्सर ठाण्याला तलावाचा जिल्हा म्हणतात आणि तलावाचे शहर आणि तलावांचा जिल्हा जो आहे ते गोंदियाला म्हणतात. ठीक आहे, पण आता याच्यामध्ये बाकीचे वैशिष्ट्य की दारुगोळा आणि शस्त्र निर्मिती कारखाना, आता याच्यात जर ऑप्शन मध्ये गोंदिया असतं मग कन्फ्युजन होण्यासारखं होतं. कारण हे 3 ऑप्शन प्रत्येकाला माहित असेल हे म्हणजे याचं आपण गॅरंटी देऊ शकत नाही. ठीक आहे, एखाद्याला एखादी गोष्ट माहित असू शकते की तालुक्याला म्हणजे इथे नक्षीकाम वगैरे वस्तू यासाठी एखादा तालुका प्रसिद्ध आहे, ह्या गोष्टी एखाद्याला माहित असू शकते. पण दारुगोळा शस्त्र निर्मितीचा कारखाना जर माहित असेल त्याच्यावरून उत्तर निघू शकतं. पण गोंदिया नव्हतं म्हणून कन्फ्युज झाला नाही, एका स्टेटमेंटवरून डिरेक्टली आन्सर निघाला. पण एखाद्या वेळेस जर 2-3 असे ऑप्शन आहे की ते पण त्याही शहराचं वैशिष्ट्य आहे, मग अशा वेळेस आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून अशा गोष्टी ज्या आहेत ते डिटेल अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. तर करेक्ट आन्सर होतं ठाणे. मुशी जातीचे गवत जे आहे हे ठाण्यामध्ये आढळते. देन आपल्याला रायगडमध्ये बरमुडा जातीचं गवत आढळते. याच्यासाठी सांगते की इनकेस पुढे काही विचारलं तर माहित असो गवत. नंतर पुण्यामध्ये सॅवाना आणि लॉन टॉप ह्या 2 जातीचं गवत आढळते. लक्षात ठेवा, हे मी काही महत्वाचं सांगितलंय. जर इनकेस विचारलं तुम्हाला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. जर यावेळेस याच्यावर आलंय तर पुढच्या वेळेस पुढच्या जिल्ह्यांवर पण म्हणजे त्याचं पण वैशिष्ट्य विचारू शकतात. तर मग अशा वेळेस तुम्हाला माहित असो. हेटेरो पोगॉन या जातीचं गवत अमरावतीमध्ये आढळतं. ठीक आहे, आणि याचे मग बाकी जिल्ह्याचे काही ठळक, अंबादेवीचं मंदिर आहे, रायगडला किल्ला आहे. ठीक आहे, पुण्या ही सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राच्या. बऱ्याचशा गोष्टी मग त्याच्याही बद्दल कधी काळी विचारण्याचे चान्सेस आहे, म्हणून हे आधीच मी तुम्हाला सांगून दिलं. ठीक आहे, महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहे? असे प्रश्न आल्यास मॅप जो चांगला मॅपच्या हेल्पनी अभ्यास करेल त्याला हे आरामात सुटतात. आरामात म्हणजे एकदम क्लिकच होतात डिरेक्टली की ईशान्येला कुठली आहे, उत्तरेला कुठली आहे, पूर्वेला कुठली आहे, दक्षिणेला कुठल्या टेकड्या आहे. ठीक आहे, जास्त विचार करायचा कामच पडत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी माझ्या दोन्हीही प्रिलिम्सचं अनालिसिस असो, अभ्यासाचं सिलेबसचं डिकोडिंग असो अथवा मेन्सचं असो, त्याच्यात माझा एका गोष्टीवर सगळ्यात जास्त भर आहे की नकाशाच्या मदतीने, ॲटलासच्या मदतीने जेवढा जास्तीत जास्त अभ्यास करता येईल ना, डोंगररांगा, नद्या, कुठल्या राजकीय सीमा, स्थान वेगवेगळे, तेवढं करा. कारण त्याच्यातूनच तुम्ही आरामात तुमचं जे आहे तो तुमचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर इझी वेनी मी तुम्हाला सांगते. इथे हा समजा महाराष्ट्र आहे, उत्तर, दक्षिण, पश्चिम
आणि पूर्व, ठीक आहे, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि हे नैऋत्य, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये की त्यांनी काय विचारलं की ईशान्य भागात म्हणजे या साईडला महाराष्ट्राच्या, तर इकडे काय आहे, पूर्व विदर्भ आहे. मग पूर्व विदर्भामध्ये इकडे कुठल्या टेकड्या आहे हे त्यांना विचारायचं आहे. सातमाळा आहे का, नाही. गाळणा आहे का, नाही. अक्राणी आहे का, नाही. आहे दरेकसा. दरेकेसा, दरेकेसा कुठे आली, गोंदियामध्ये. हे पण माहित असायला पाहिजे. याच्यावर पण प्रश्न विचारला की दरेकसा टेकड्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात, गोंदिया. यावेळेस तेच काय विचारलं की दरेकसा टेकड्या कुठल्या, ईशान्य भागात कुठल्या आहे. म्हणजे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे की PYQ ला कसं ट्विस्ट केलाय. PYQ आहे एकदम इझी, फक्त दिशा विचारली यावेळेस. तेव्हा जिल्हा विचारला होता की दरेकसा टेकड्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात, गोंदियामध्ये. यावेळेस दिशा विचारली. याच्यासाठी PYQ महत्वाचे असतात. म्हणूनच आपण PYQ अनालिसिस सुरू केलंय की मला जेवढ्या काही बाकीच्या गोष्टी सांगता येईल तुम्हाला मी तेवढ्या सांगेल. आता गोंदिया, आता अक्राणी आणि गाळणा ह्या वायव्येला येतात. खानदेश, नाशिक, नंदुरबार या साईडला. खानदेश ह्या दोन टेकड्या. सातमाळा उत्तरेला येते इथे. सातपुडा नंतर अजिंठा सातमाळा, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्यानंतर शंभू महादेव. शंभू महादेव दक्षिणेकडे जसे जातो मग शंभू महादेव, असा क्रम आहे सातपुडा सातमाळा, ठीक आहे. म्हणून ते लक्षात ठेवा आणि याचे जिल्हे पण लक्षात ठेवा. आता गाळणा जे आहे त्या नाशिकमध्ये येते, अक्राणी जे आहे त्या नंदुरबारमध्ये येतात, ठीक आहे, लक्षात ठेवा. जर इनकेस जिल्हा विचारला तर मी दिशा ऑलरेडी तुम्हाला सांगितलीच आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी शहर एकत्रीकरण संकल्पना याच्यामध्ये येते. शहर एकत्रीकरण म्हणजे त्या शहराचा जवळचा एकदम संलग्न एखादा भाग असेल, विभाग नाही, गाव असेल एखादं, तेच त्याला जोडून जे डेव्हलपमेंट केली जाते त्याला शहर एकत्रीकरण म्हणतात. आता ठाणे आणि नाशिक एक शहर आहे का, ठाणे कुठे राहिलं, नाशिक कुठे राहिलं, एकदम इझी प्रश्न होता. सातारा सांगली, जरी म्हणायला इझी असतं सातारा, पण सातारा वेगळा जिल्हा आहे, सांगली वेगळा जिल्हा आहे. नागपूर चंद्रपूर, नागपूर वेगळा आहे, चंद्रपूर वेगळा आहे. मुंबई नवी मुंबई, मुंबईलाच लागून नवी मुंबई, त्याचा विकास झालेला, आधी मुंबईचा झाला आणि त्याचाच पुढचा भाग नवी मुंबई जो डेव्हलप झाला त्यालाच नवी मुंबई नाव देण्यात आलं. मग शहर एकत्रीकरणाच्या या संकल्पनेमध्ये ही शहर जोडी येत असल्यामुळं हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. एकदम इझी होता, बेसिक प्रश्न होता, याच्यात काही असं लॉजिक लावण्यासारखं नव्हतं, ठीक आहे, एकदम बेसिक होता. आता पुढचा प्रश्न आहे, उत्तर महाराष्ट्रामधील 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आता बघा हा प्रश्न फार घुमवून विचारलेला आहे. सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, सगळ्यांना माहिती होतं की धुळ्यामध्ये आहे, ठीक आहे. पण आयोगानं कन्फ्युज करायसाठी 150 मेगावॅट, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, बस तिथे जर एखाद्याला कन्फर्म नसेल ना किंवा थोडं म्हणजे कॉन्फिडंट पण असेल, पण तिथे खरंच 150 मेगावॅटचा आहे का की काही आयोगाने दुसरं काही विचारलं असेल, म्हणजे दुसरा कुठला असू शकतो का. मग त्याच्यामध्ये बरोबर नाशिक, आता बघा ऑप्शन पण बघा आयोगाने कसे टाकले, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, सगळे उत्तर महाराष्ट्रातच येतं. म्हणजे सातपुडा पर्वतरांगेमध्येच वसलेला आहे. जळगाव, नंदुरबार हे सगळे सातपुडा पर्वतरांगेला लागून आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला. मग इथे आपण कन्फ्युज होतो की मग आपल्याला असं वाटतं की धुळ्यात तर सौर ऊर्जा प्रकल्प आहे, पण मे बी आपण वाचला नसू शकतो, नंदुरबारमध्ये पण असू शकतो, जळगावमध्ये पण असू शकतो. मग अशा वेळेस आपण कन्फ्युजन होतं. पण मग अशाच प्रश्नांना सॉल्व्ह करायसाठी आपल्याला आपण जे वाचतो ना त्याच्या चार भोवतालच्या गोष्टी, खरंच तो किती मेगावॅटचा आहे हे पण माहित असणं गरजेचं असतं, ठीक आहे. त्याचं करेक्ट आन्सर होतं धुळे. आता सोलर पार्क आहे बीडला, पण तो छोटा आहे याच्यापेक्षा, हे पण सांगून देते मी. बीडला पण एक मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे, तो बीडला आहे सोलर पार्क, ठीक आहे. तसंच पवन ऊर्जेचं पण सांगते. पवन ऊर्जा प्रकल्प सगळ्यात मोठा कुठे आहे हे जर विचारलं तर तो आहे चालकेवाडीला. चालकेवाडी, वानकुसावडे, साताऱ्याला. कोणत्या जिल्ह्यामध्ये आला हा, सातारा. सगळ्यात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रामधला, लक्षात ठेवा. जर पवन ऊर्जा प्रकल्पाबद्दल विचारलं तर सगळ्यात मोठा हा. आणि पहिला महाराष्ट्रातला पवन ऊर्जा प्रकल्प 1994 ला झाला होता प्रस्थापित, जामंदे, सिंधुदुर्ग जिल्हा. हे पण लक्षात ठेवा, विचारू शकतात येणाऱ्या एक्झाम मध्ये. 1994 ला जामंदे, सिंधुदुर्ग पहिला या महाराष्ट्रामधील फर्स्ट आहे, हे लक्षात ठेवा, ओके. आणि सगळ्यात मोठा चालकेवाडी वानकुसावडे मधील साताऱ्याला.
ठीक आहे. पुढचा आहे कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास काय म्हणून ओळखले जाते. बेसिक प्राकृतिक भूगोलाचा बेसिक क्वेश्चन आहे. खलाटी वलाटी हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. याचं आन्सर तर काय विचारलंय, सखल सपाट भूरचना किनाऱ्या लगत विचारली आहे. ठीक आहे. कोकण किनारपट्टीचा याच्यातच उत्तर आहे. याचं करेक्ट उत्तर आहे खलाटी. आता बघा ही जी कोकण किनारपट्टी आपण सपोज करू, हे मी असं काढते, सह्याद्री पर्वतरांग या साईडला कोकण किनारपट्टी समुद्र किनारा, इथला जो सखल भाग आहे या साईडचा, ठीक आहे, सपाट प्रदेश, त्याला खलाटी असे म्हणतात, कमी उंचीचा. आणि तो सह्याद्री म्हणजे इथून इकडे आपण मग पूर्वेकडे येतो किनारपट्टीच्या, आणि सह्याद्री पर्वतरांगेला लागून असलेला उंचवट्याचा भाग लागून असलेला त्याला म्हणतात वलाटी, जो किनारपट्टीच्या पूर्वेला असतो. ठीक आहे. नंतर भाबर म्हणजे काय, आता जी नदी गाळ वाहून आणते, जो नवीन गाळ जो वाहून आणते नदी, त्याला भाबर म्हणतात. नदीने वाहून आणलेला नवीन गाळ, नदीने वाहून आणलेला नवीन गाळ म्हणजे भाबर. आणि जुना गाळ म्हणजे जुना गाळ म्हणजे भांगर. जुना गाळ म्हणजे भांगर. आता हे कसं याच्यात कन्फ्युज नाही, भाबर आणि भांगर मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. भंगार काय असतं, जुन्या वस्तू म्हणजे आपण भंगार म्हणतो, म्हणून जुना गाळ भांगर. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं नवीन गाळ म्हणजे भाबर. त्याच्यामध्ये अजून तराई आहे, हे पण आहे. तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, जिथे नदी लुप्त होऊन पुन्हा वर, म्हणजे लुप्त झालेली नदी पुन्हा वर जिथे निघते त्याला तराई, तिथे दलदलीचा प्रदेश तयार होतो. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं. तराई हे पण आहे, ते पण एक नदी वैशिष्ट्य, म्हणजे एक किनारपट्टी नाही, पण हे नदी मैदानी प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे ऍक्च्युली, नदीच्या किनाऱ्यालगतचं. खलाटी वलाटी हे आपल्या महाराष्ट्रातील जो प्राकृतिक भूगोल आहे त्याचा भाग आहे. भांगर जो आहे ते नदी रिलेटेड येतं. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि खवलाटी सपाट म्हणजे एक प्रकारे हा खलाटीचाच एक भाग येतो, की तो पण एक सपाट प्रदेश, सखल प्रदेश, त्याला खवलाटी सपाट असे म्हणतात. ह्याच्या बेसिक टर्म्स आहेत, ह्या क्लिअर पाहिजे आपल्याला. याच्यावर प्रश्न येतात, म्हणजे भाबर, भांगर, तराई, याच्यावर तर फिक्स प्रश्न असतात. ठीक आहे. त्याचा खलाटी वलाटीवर पण विचारला गेला आहे, तर पुढे वलाटीवर विचारला जाऊ शकते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, किनारपट्ट्याचा प्रकार सुद्धा आपल्याला विचारू शकते. म्हणून ह्या अशा ज्या गोष्टी आहे, असे प्रश्न चुकलेच पाहिजे, हे खूप बेसिक आहे. ठीक आहे. आता बघा, आपल्याला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संशोधित केलेल्या आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्षाच्या जोड्या विचारल्या आहे. हा खूप अनएक्सपेक्टेड, म्हणजे आपण ह्या गोष्टीचा विचारही करत नाही की आपल्याला वर्ष विचारू शकतात. वाण ठीक आहे विकसित केले, त्याचे वर्ष आपण एवढं लक्षात ठेवत नाही. पण असे जे प्रश्न आहे हे जास्तीत जास्त आपला हाच प्रयत्न असेल की रिस्क घ्यायची नाही. माहित नसेल तर, माहित असेल तर घ्यायचे, एक दोन जरी माहित नसेल तर फालतू निगेटिव्ह मार्क्स मध्ये एक तर आजकाल 0.25 ने वगैरे रिझल्ट जातो आपला. ठीक आहे. मग जर माहित असेल तरच अशा प्रश्नांची रिस्क घ्यायची शक्यतोवर. बघा, पण आता येणाऱ्या काळ परीक्षांसाठी एक लक्षात ठेवायचं की हेही गोष्टी ज्या आहेत त्या वाचणं गरजेचं आहे. कुठले वाण, याच्या आधी आय थिंक गाईचं आपल्याला प्रजाती विचारली होती ग्रुप बी ला आय गेस. ठीक आहे. तर त्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित आपल्याला ग्रुप सी लाच विचारलं होतं, ग्रुप बी ला आणि ग्रुप सी ला विचारलं होतं प्रिलिम्सला 2025च्या. तर आता इथे आंब्याच्या वाण विचारले आहे. कधी प्राण्यांच्या पण ज्या प्रजाती विकसित केल्या जातात त्या पण विचारतात. बघा, त्याचं करेक्ट आन्सर होतं 4. रत्ना 1981, सिंधुदुर्ग 1992, कोकण रुची 1999 आणि कोकण सम्राट 2014. हे 4 नंबरचे जे आहे ते करेक्ट आन्सर होतं. आता याच्या आधी पण त्यांनी काय केलंय की महात्मा फुले संशोधन डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे, जिल्हा विचारला होता, शहर विचारले होते. ठीक आहे. म्हणजे आता कृषी रिलेटेड जे हे आहे क्वेश्चन्स आहे ते वाढायला लागले आहे. थोडे डिटेलमध्ये पण आयोग जायला लागलाय, म्हणून आपल्याला हे चॅप्टर जे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे झाले आपले 10 आजचे प्रश्न. 2026ची जी आपली प्रिलिम झाली 14 जूनला, त्या परीक्षेमध्ये आलेले हे प्रश्न होते. सो याचं व्यवस्थित आपण अनालिसिस घेतलं आहे. आता याच्यानंतर आपण 2025च्या प्रिलिम्सचं घेऊ, अशी आपली आपण सिरीज कंटिन्यू करणार आहे. कारण PYQ मधून तुम्हाला जास्तीत जास्त कळतं की येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला कुठले कुठले टॉपिक महत्वाचे आहे. याच्यामध्ये मी एकच ऑप्शन नाही तर मी तुम्हाला 3ही ऑप्शन, म्हणजे जे उत्तर आहे ते आणि बाकीच्या ऑप्शनचं एक्सप्लेनेशन देते. त्याच्यातून तुम्हाला पुढच्या येणाऱ्या गोष्टी ज्या त्या क्लिअर होतात. ठीक आहे. किंवा बाकीच्या 4 ऑप्शन पैकी मे बी उद्या एखाद्या गोष्टीवर उद्या भाबरवर प्रश्न विचारला गेला तुम्हाला तिथे क्लिअर होईल किंवा ते इझी जातं. ठीक आहे. किंवा कधी कधी ह्याच गोष्टींना फिरवून पण विचारलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं दरेकसा टेकड्यांचं. ठीक आहे. लास्ट टाइम गोंदिया डिस्ट्रिक्ट विचारलं, त्यावेळेस दिशा विचारली.
अशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. जिल्हा बाकीच्या याचा आपण बघितला, दिशा पण बघितली. मे बी पुढच्या एक्झाममध्ये जर हे विचारलं तर आपलं अशा याच्यात चुकत नाही. म्हणून PYQ अनालिसिस आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार जास्त महत्त्वाचं आहे. ही सिरीज जी आहे ही तुमच्यासाठी आम्ही घेतो आहोत, जसं असतं विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून हे व्यवस्थित लेक्चर बघा. याचं अनालिसिस काही समजलं नाही आम्हाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अनालिसिस पूर्ण व्यवस्थित बघत चला. प्लस आपण प्रिलिम्सचं अनालिसिस घेतलाय, मेन्सचं पण जे विद्यार्थी मेन्सला आहे त्यांनी मेन्सचं पण अनालिसिस व्यवस्थित बघा. जो रोडमॅप दिलाय तो व्यवस्थित फॉलो करा. काही डाऊट असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या ॲपवर मेड सिम्पल नावाचं आपलं ॲप आहे MPSC एक्झाम मंत्राचं, त्याच्यावर आपल्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहे. प्लस ही PYQची टेस्ट सिरीज पण आपण तुम्हाला सोडवायसाठी अवेलेबल करून देतो, ज्याच्या दृष्टीकोनातून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. प्लस आपली ग्रुप सी प्रिलिम्ससाठी टेस्ट सिरीज, ग्रुप बी मेन्ससाठी पण आपली टेस्ट सिरीज चालू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसेल त्यांनी प्रवेश घ्या. टेस्ट सिरीजमधून आमचा हाच प्रयत्न आहे की आयोगाच्या दर्जाचे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी तयार केलेले आहे, जास्तीत जास्त तुमचा सराव व्हावा आणि तुमची जी अभ्यासाची दिशा म्हणा किंवा आपण जो क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण जो वे ऑफ थिंकिंग असतो तो तुम्हाला तुमचा जास्तीत जास्त इम्प्रूव्ह व्हावा, हाच आपला प्रयत्न आहे. आणि त्याच दृष्टीकोनातून आपल्या टेस्ट सिरीज आहे त्या डिझाईन केल्या गेल्या आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतला नसेल टेस्ट सिरीजला त्यांनी प्रवेश घ्या, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा. आयोगाचे प्रश्न प्लस टेस्ट सिरीज ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन मिळवून म्हणजे करूनच आपण आपल्या यशापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जास्तीत जास्त प्रश्न आपण एखादी गोष्ट वाचतो आहे पण त्याला आपण इम्प्लिमेंट करून बघायला पाहिजे, कारण तेव्हाच आपण नॉलेज टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपलं काय चुकतंय, काय बरोबर आहे आणि कुठे आपण कमी पडतोय. म्हणून जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, PYQ सुद्धा सॉल्व्ह करा आणि जे अनालिसिस आपण घेतो ते व्यवस्थित बघत चला, त्याला फॉलो करा. जास्तीत जास्त पेपर जेवढे सोडवा तेवढीच तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि आपण आपल्या टार्गेटपर्यंत त्याच्या मदतीने पोहोचू शकतो. धन्यवाद.